आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना भरलेलं वांगा बनवणार आहे। माझी आई जशा पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला भरलेलं वांगा बनवून दाखवणार आहे। माझी आई ना दोन पद्धतीने बनवायचे, एक खारं वांगा बनवायची आणि एक असं तिखट वांगा बनवायची, म्हणजे भरलेलंच वांगा। भरलेल्याच वांग्यामध्ये दोन प्रकार असतात, एक खारं म्हणजे जे हळद टाकून वगैरे बनवतात ना त्या पद्धतीने असायचं, आणि हे आहे ना तिखट लाल मसाला घालून बनवलेलं असतं ते भरलेलं वांगा तिखट बनवायचे। तर आता त्याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत भरलेल्या वांग्यासाठी। बघा, हे खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, कोथिंबीर आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत, नंतर हे तीळ आहे, जिरा आहे, आणि हा नेहमीचाच आपला लाल मसाला आहे जो आपण नेहमी वर्षभरासाठी करून ठेवतो तो मसाला आहे, कांदा आहे, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे। आता आपण प्रथम आता ही वांगी तर मी धुवून ठेवलेले आहेत, आणि वांगी नेहमी अशी कट करायची असतात भरलेले वांग्यासाठी। अशी कट केली ना तर मग त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला जो आपण हा वाटप करणार आहे तो मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये भरता येतो। आता फर्स्ट आपण काय करणार आहोत की मिक्सर घेणार आहोत, आणि मिक्सरमध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो पहिला आपण वाटून घेणार आहोत। मिक्सरमध्ये हे सगळं वाटपाचं हे टाकलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसंच पाणी टाकायचं। हे वाटप करताना पातळ वाटप करायचं नाही आहे, एकदम सुकं थोडंसं असलं पाहिजे, कारण आपल्याला त्या वांग्यामध्ये भरता आलं पाहिजे। ओके, हे बघा हा मसाला वाटप आहे। हा मसाला आपण ह्याच्यामध्ये घेतला आहे। ओके, हा ह्याच्यामध्ये घ्यायचा असा, आणि ह्यात लाल मसाला आपण मिक्स करत आहोत। हा जो लाल मसाला होता तो हा मिक्स केलेला आहे। ओके, हे भरलेलं वांगा आपण बनवत आहोत। अतिशय सुंदर होतं साध्या पद्धतीने, माझी आई मस्त बनवायची, तसंच मी बनवण्याचा आता तुम्हाला बनवून दाखवते, आणि टेस्टी होतं, जास्ती काही लागत नाही। आणि हा मसाला आपण आता ह्या वांग्याच्या कट केले ना, या कट केलेल्या वांग्यामध्ये आपण भरणार आहोत। आता मी हे भरते। हे बघा, आपण वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरून ठेवलेला आहे, दिसते ना तुम्हाला, मी मगाशी केलं होतं, आणि जे उरलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हे करून ठेवलेलं आहे। आता आपण आहे ना फोडणी देणार आहोत। तर फोडणी देण्यासाठी आपण कांदा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये, आणि त्यामध्ये आता आपण तेल गॅस चालू करणार आहोत। पातेल्यामध्ये कांदा टाकलेला आहे, यामध्ये आपण ऑइल टाकतोय। कांदा पूर्ण लाल होईपर्यंत भाजायचा, त्याच्यामध्ये नंतर मग आपला कढीपत्ता आणि टोमॅटो टाकायचा। मला पण भाजून घ्यायचं, आणि ह्यामध्ये जो आपला जो लाल मसाला होता तो पण टाकायचा, आणि पूर्ण भाजलं पाहिजे। हे बघा, आपला मसाला पूर्ण भाजत आलेला आहे। यामध्ये आपण थोडासा जो आपला वाटपमधला मसाला आहे तो 1 चमचा ह्याच्यामध्ये टाकायचा, नंतर आपण ते पाणी ठेवलेलं आहे ते नंतर टाकणारच। जरा भाजून घेण्यासाठी आपण तो मसाला टाकला आहे। मस्तपैकी हा मसाला भाजून घ्यायचा। आता मसाला भाजून झाला की आपण ह्याच्यामध्ये एक एक वांगा सोडणार आहोत। तर यामध्ये जे आपलं जे वाटपचं पाणी होतं ते आपण वांगं भरून झाल्यानंतर उरलेलं होतं ते पाणी ह्यामध्ये ॲड करायचं मसाल्याचं। आणि यावर मग आता झाकण झाकायचं आणि शिजायला ठेवायचं। हे बघा, आपण थोडं यात पाणी टाकलेलं आहे, गॅस फास्ट ठेवलेला आहे, आणि मस्तपैकी आपलं वांगं आता शिजेल। हे पाणी पूर्ण आटलं की आपली भाजी भरलेलं वांगं करणार आहे। भरलेलं वांगं करताना ना कधी पण काय करायचं असतं, ही महत्त्वाची टीप आहे की त्यावर आहे ना नेहमी झाकण झाकावं, कारण काय असतं वांग्यामध्ये जो आपण मसाला भरतो ना तो मसाला पूर्ण गॅसच्या भोवतीने उडत राहतो शिजताना, त्यामुळे ना त्याच्यावर झाकण झाकूनच आपण ते शिजायला ठेवायचं, म्हणजे लवकर शिजलं पण जातं आणि पटकन होतं।
आपले वांगं शिजलेले. मस्त वांगे शिजते. पटकन वांग्यामध्ये चमचा जातो आणि ते वांगं आपलं पूर्ण शिजलेलं. आता आपण गॅस घालवायचा आणि तुला सर्व करून दाखवतो. मस्तपैकी आपलं वांगं झालेलं आहे. आता मी गॅस घालवते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्हाला हे जर माझं भरलेलं वांगं आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. वांगा जे छोटी आहेत त्यामुळे पटकन शिजतात. किती सुंदर वांगा झालेलं आहे. हे सहज तुम्ही 2 चपाती बरोबर काय भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. मस्त झणझणीत मस्त भरलेलं वांगं झालेलं आहे. तुम्हाला माझं हे चॅनल आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने करून खा.